मुळामध्ये तो फोटो जेव्हा समोर आला तेव्हा धक्काच बसला. भाजपच्या नगरसेवक हे पुणे शहराला आपल्या लहान आपल्या देशाचं भवितव्य त्या पिढीला अधोगतीकडे नेताना दिसत आहेत. जर त्या नगरसेविका, मला वाटतं इंदिरानगर इथल्या ती भाजपची नगरसेविका, त्यांचं नाव आहे वर्षा भीमराव साठे, म्हणजे मनपाच्या शाळेमध्ये जाऊन त्या चिमुरड्यांकडनं स्वतःचे पाय पुजून घेणं, कुठली म्हणजे ही पद्धत आहे तुमची? आज त्या मुलांच्या आईवडिलांना काय वाटलं असेल? जर तुम्हाला संस्कृतीचा एवढाच स्वाभिमान अभिमान असेल तर तुम्ही त्या मुलांच्या आईवडिलांना बोलवून त्या शाळेमध्ये त्यांचं पाद्यपूजन केलं असतं तर आम्ही मानलं असतं. परंतु नाही, भाजपचे हे ढीगभर नगरसेवक जे निवडून आलेत ना, त्यांना टीचभर सुद्धा बुद्धी नाहीये हे याच्यावरनं कळून चुकलेलं आहे. आणि भाजपचे पुण्यातले नेते काय करतायत त्याच्यावर कोण बोलणार? अहो, तुम्ही मनचाही तुमचे हे लहान लेकरांकडनं पाद्यपूजन करून घेताय. आपली तेवढी पात्रता आहे का? तुम्ही लोकप्रतिनिधी झालात म्हणून तुम्ही पुणे शहराचे बाप झालात का? तुम्ही पुणेकरांचे बाप झालात का? हा जो माज आणि एक अहंकारीपणा जो दिसतोय ना, तो पुणेकर सहन करणार नाही. त्या नगरसेविकेने तातडीने माफी मागणं गरजेचं आहे. आणि ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे शिक्षक काय झोपले होते का? त्यांनी का नाही सांगितलं? तुमची जबाबदारी आहे की शाळेत येणाऱ्या मुलांकडनं त्यांना चांगल्या गोष्टी शिकवणे, चांगल्या गोष्टी करून घेणे. आणि जर त्यांनी थांबून केलं नसेल तर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर म्हणजे प्रशासनाने, आयुक्त साहेबांनी त्या लोकप्रतिनिधीवर तातडीने कारणे नोटीस पाठवणं गरजेचं आहे, कारवाई करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक जर दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करणं गरजेचं आहे. मनाप्रमाणे चालणार नाही. आमच्या युवा पिढीचं, लहान पिढीचं नुकसान आम्ही सहन करणार नाही. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.